नक्कीच यांच्या डोक्यामध्ये इलेक्शनचं आहे, म्हणजे यांना नगरसेवक व्हायचंय. हे करत असताना जो काही मला सपोर्ट भेटलाच नाही, त्याच्यानंतर योगायोगाने मागच्या वर्षी वृंदादेवींची माझी ओळख मासच्या माध्यमातून झाली. त्यांनी मला ऑर्डर दिली होती आणि माझी एक मैत्रीण आहे राणी बनसोडे, तिच्या माध्यमातून दीदींची माझी ओळख झाली. बस तेवढी आमची एक ओळख. आज 1 वर्ष कंप्लीट झाली दीदी. आणि खोटं नाही सांगत, एक म्हणतात ना की भगवंताची कृपा म्हणा, काही म्हणा, दीदींच्या माध्यमातून, म्हणजे दीदींच्या सोबत माझे जे काही फेसबुकला फोटो पडतात, व्हॉट्सअपला फोटो बघतात, तर काही लोकांना असं वाटायला लागलं जर इंद्रभाई मदत करतात तर आपण काय करायची. असं करता करता आज माझ्या 5 शाखा आहेत. आज आम्ही 5 ठिकाणी ब्युटी पार्लरचे क्लासेस घेतो. बघा, फायनान्शियली आज आपल्याकडे सगळं आहे, आपण सगळं करू शकतो. इस्लाममध्ये काम करत असताना त्या लोकांना या अडचणी येतात की त्यांच्याकडे पैसे नसतात, ते कोर्स करू शकत नाही. तर याच्यामध्ये दीदींची मला खरंच खूप मदत झाली. आणि दीदी कसं असतं ना, फक्त पैसे देणे काही नाही होत, पण आज जे काही आपले फोटोज काढतात, तुम्हाला तर मी सगळं फेसबुकला टाकत असते. तर हे पार पडत असताना माझी खराडीची एक लेडीज आहे, ती सोसायटीमध्ये घरकाम करते. तिच्या मॅडमनी ते पाहिलं आणि म्हटलं अरे राखी सावंत सोबत आपले फोटो होते. ते फोटो पाहिले आणि त्यांनी सगळी माझी माहिती विचारली, फेसबुकला सगळं सर्च केलं. पुढच्या महिन्यामध्ये मला गारमेंटच्या 1,10,000च्या 4 मशीनी भेटतात. बरेच काही असं आम्ही गारमेंटचं स्टार्ट करणार आहे. आणि मी तुम्हाला सर्वांना हे सांगेन, मला खरंच वृंदा दीदींच्या माध्यमातून खूप सपोर्ट झाला. मला छोट्या छोट्या, म्हणजे आम्ही आता ज्या महिलांना फॅशन डिझायनिंगचा कोर्स दिलाय, मला त्याच महिलांना काम करायचं. आणि माझं खूप मोठं स्वप्न आहे की मी त्या महिलांसाठी गारमेंटची मोठी कंपनी स्टार्ट करेन. ती यशस्वीच्या नावाने आहे आणि त्याला सपोर्ट मिशन कोशिशचा असेल आणि तुम्ही करा. धन्यवाद. थैंक यू. वाओ. तो सारिका मैम का मेन एजेंडा क्या है, मैं हिंदी में बताती हूँ. जो भी लेडीज हैं, जो मतलब मोस्टली इस्लाम का ना 3 प्रॉब्लम है. एक तो हस्बैंड की डेथ हो गई है, ठीक है. दूसरा हस्बैंड है तो सिर्फ दारू पीता है, ठीक है. तीसरा है तो बेचारा काम करता है लेकिन उतना एजुकेशन ही नहीं कि उतने ही लेवल तक काम मिलेगा. मैं जब मैम के साथ गई तो बहुत ज़्यादा डिस्टर्ब हो गई थी. कुछ दिन मैंने बोला आपको मैं नहीं चाहूँगी, मुझे बहुत ज़्यादा मेंटल